ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बोपोडी जमीन प्रकरणामध्ये अमेडिया आणि शीतल तेजवाणींचा संबंध नाही। पुणे पोलिसांच्या माहितीने प्रकरणाला युटर्न। एकाच FIR मध्ये 2 जमिनींची प्रकरणं नमूद, त्यामुळे गोंधळ झाल्याचं म्हणत क्लीन चिट। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भांडवल हे 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। अजित पवार दोषी आढळल्यास राजीनामा देतील। जमीन व्यवहार प्रकरणामधील चौकशीतून काही सिद्ध तर होऊ द्या, दोष नसताना शिंतोडे उडवणं चुकीचं, माणिकराव कोकाटे यांचं विधान। हिंमत असेल तर पार्थ पवार प्रकरणी तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत करावी, नाना पटोलेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशीही चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, कुणी गेले असतील तर नोटीस पाठवणार, सपकाळ यांचं वक्तव्य। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा करू, सपकाळांची माहिती। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांमधील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का याकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार। मुश्रीफांनी भाजप विरोधात मोठ बांधल्याचं चित्र। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजप म्हणून एकत्र निवडणुका लढणार, आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही, शिवेंद्रराजे यांच्याकडनं मनोमिलन झाल्याचे स्पष्ट। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा, शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेरील गस्त वाढवली। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवारांची टीका। जाणीवपूर्वक काही होत नाही, नेत्याला सुरक्षा देण्याबाबत समिती ठरवत असते। शिवतीर्थावरच्या सुरक्षेत वाढ केल्यावर संजय शिरसाट यांचं विधान। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयामधून डिस्चार्ज, प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। मतदार याद्यांमधील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलार यांच्या मतदारसंघात, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप, तर शेलारांना दोष देण्यापेक्षा वरळीमध्ये लक्ष द्या, नवनाथ बन यांचं उत्तर। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडून हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे आणि सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। प्रवक्तेपदावरून नाव काढलं तरीही पक्षाचं काम जोमाने करणार, रुपाली ठोंबरे पाटलांची प्रतिक्रिया, तर कारवाईविषयी अजित पवारांना भेटून चर्चा करेन, ठोंबरेंची माहिती। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक, प्रसाद लाड आणि विहंग सरनाईक यांच्या माघारीनंतर नाईक यांची बिनविरोध निवड। संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर, आगामी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांना मोठा धक्का। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठीच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार, 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी, अमेरिकेत असताना धमकीबाबत माहिती मिळाली होती, दमानियांची प्रतिक्रिया। पुणे पोलिसांचे निलेश घायवळ प्रकरणी ईडीला पत्र, घायवळची बेनामी संपत्ती आणि आर्थिक व्यवहार तपासणार, घायवळकडून अनेक जमीन व्यवहारांमध्ये कोट्यवधींचे आर्थिक गैरव्यवहार। कांदिवलीमधील मनसे विभाग अध्यक्षाने निवडणूक अधिकाऱ्याच्या अंगावर मतदार यादी फेकली, दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या ठाणे महापालिकेत आंदोलन, कासारवडवलीमधील स्वामी समर्थांच्या मठावर पालिकेची कारवाई, अविनाश जाधवांसह पवारांचे एनसीपीचं मनोज प्रधान आक्रमक। नाशिकच्या शरणपूर रोड गोळीबारामधील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात,
तक्रारदाराला धमकी देत कोयता उगारून हत्येचा प्रयत्न, पोलिसांनी धिंड काढत माज उतरवला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.